नमस्कार मित्रांनो, मी राजशेखर परब आणि आपण पाहत आहात रायगड टुडे मराठी। मित्रांनो, आज कर्जत पोसरी येथील शिवतीर्थावरती आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या मार्फत नवदुर्गांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यामध्ये आला। या सन्मान सोहळ्यामध्ये समाजामधील विविध क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सर्वच महिलांचा या वेळेला सत्कार करण्यात आला। तसंच त्याचबरोबर अनेक संकटांमधनं तसेच अनेक अपघातांनंतर देखील स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतःचा संसार सांभाळणाऱ्या महिलांना देखील या वेळेला आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। त्याचबरोबर अंगणवाडी शिक्षिका तसेच अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांचा देखील या वेळेला सन्मान करण्यात आला। मित्रांनो, मासिक वेतनासाठी काम तर प्रत्येक जण करत असतं, परंतु काही कामं अशी असतात जी मासिक वेतनासाठी नाही तर समाजाच्या कल्याणासाठी केली जात असतात। आणि अशाच करोना काळामध्ये ज्यांनी समाज कल्याणाची कामं केली त्या म्हणजे आशा वर्कर्स, आणि म्हणूनच आशा वर्कर्स यांचा खास विशेष असा सन्मान आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या मार्फत आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी नवदुर्गा सन्मान सोहळ्यामध्ये करण्यात आला। या वेळेला आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या जोडीला आमदार मनीषाताई सुद्धा उपस्थित होत्या। आमदार मनीषा कायंदे यांनी आशा वर्कर्सचं ती तोंड भरून कौतुक केलं। त्याचबरोबर अंगणवाडी शिक्षकांचं देखील आमदार मनीषा कायंदे यांनी तोंड भरून कौतुक केलेलं आहे व त्यांचे जे काम आहे ते काम फक्त मासिक वेतनासाठी नाही तर त्यांची ती एक समाजातली जबाबदारी आहे आणि त्यात ते आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत असतात। आणि अशा महिलांच्या पाठीवरती शाबासकीची थाप ही नक्कीच पडली पाहिजे, त्यांचं कौतुक हे नक्कीच झालं पाहिजे। आणि म्हणूनच या नवदुर्गा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तर चला तर मित्रांनो, आपण पाहूया आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या मार्फत नवदुर्गा सन्मान सोहळ्यामध्ये सन्मानित करण्यात आलेल्या महिलांच्या सन्मान सोहळ्याची काही क्षणचित्र।